हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि हो आवडत असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आज सकाळी स्वयंपाक करायचा होता, तो म्हणजेच वरण भात, पनीरची भाजी आणि पुरी, श्रीखंड तर आणणारच होते, तसेच पापड पण तळायचे होते. हा स्वयंपाक नक्की कशासाठी आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायला लागेल आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला लागेल. तर या इथे मी 2 प्रकारचे पनीर होते, जे की आपण घरी केलेलं आणि जे विकतचं आणलेलं. तर स्वयंपाक करताना भरपूर असा राडा होतो, माझ्याकडूनच नाही प्रत्येक महिलांकडून तो होतच असतो, पण त्याशिवाय स्वयंपाक मात्र आपला पूर्ण होत नाही. तर आता वरण भात करून झालं होतं आणि त्यानंतरनं पनीरची भाजी करायची होती. त्यासाठीचं जे वाटण आहे ते काढलं, ते म्हणजेच आलं, लसूण, कोथिंबीर, भरपूर असा टोमॅटो आणि कांदा तो छान असा तळून घेतला आणि छान फोडणी देऊन मसाले वगैरे टाकून त्याची भाजी करून घेतली. आता याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना पनीरच्या भाजीचा, मी नक्कीच तुमच्यासोबत एक दिवस शेअर करेल. त्यानंतरनं पापड तळून घेतले आणि त्याच तेलामध्ये आता पुऱ्या करायला घेतल्यात. तर हा स्वयंपाक होता माझा आजी सासऱ्यांचा पहिलाच महिना होता, त्याच्यासाठीचाच हा स्वयंपाक चालू होता. तर आता स्वयंपाक म्हणजे फक्त स्वयंपाकच नसतो, एका स्त्रीच्या मागं भरपूर सारी घरातली कामं असतात. तर धुणं धुवायचं होतं, तर म्हटलं दोघी एकाच कामात जर गुंतून राहिलो तर मग बाकीचं काम तसंच राहील. त्यासाठी सासूबाईंनी धुणं धुवून घेतलं आणि मी ज्या राहिल्या होत्या त्या पुऱ्या त्या करून घेतल्या. म्हणजे सगळा स्वयंपाक तर मीच केला होता. त्यानंतरनं फोटोलासुद्धा नैवेद्य दाखवला 10 वाजताच, कारण की जे जेवायला येणार होते ते थोडेसे उशिरा येणार होते, त्याच्यामुळे फोटोला नैवेद्य दाखवला. आता तुम्ही म्हणताल फोटोचा हार हा छोटा झाला होता, तर मिस्टरांनी तो हार घाईघाईत केला होता आणि तो दोरा लांब करायच्या ऐवजी त्यांनी तो तसाच आखूड आहे तसाच बांधला, त्याच्यामुळे तो फोटोचा हार जो आहे ना तो छोटा झाला. तर आता मी पहिल्यांदा पुऱ्या करायला घेतल्या, ते म्हणजेच गोळे करून मग ते तेलात बुडून लाटून, पण तसा भरपूर असा वेळ जात होता, त्याच्यामुळे म्हटलं चला एक मोठी चपाती लाटू आणि त्याच्यानंतरनं झाकणीने त्याच्या पुऱ्या तयार करू. तर ह्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या पटपट होत होत्या आणि फुगत देखील छान होत्या. तर आता ह्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या मी अशाच करून घेतल्या. छान अशा आपल्या पुऱ्या बघा किती छान फुगलेल्या आहेत. पुऱ्या करताना दोघीजणी असल्या म्हणजे एक लाटून देते एक तळते, अशा पटकन होतात. पण बाळ लहान असल्यामुळे कसं दोन्ही एकच कामात गुंतून चालत नाही. तर बाहेरची पण कामं चालू होती. त्यानंतरनं मी आतमध्ये पुऱ्या करून घेतल्या. पाहुणे आल्यानंतरनं त्यांना छान असं ताट केलं आणि जेवायला वाढलं. म्हणजे जे महिना जेवणारे असतात ते जेवल्याशिवाय बाकीचे जेवत नाहीत, त्याच्यामुळे सगळे सोबत जेवायला बसले होते, म्हणजे जे जेंट्स होते ते. एकीकडे कृष्णाचं खेळणं चालू होतं. त्यानंतरनं सगळ्यांची जेवणं झाली, मी मात्र जेवायची राहिली होते. मी पण जेवून घेतला आणि जो पसारा आहे ना तो आता आवरायचा मात्र कंटाळा आला होता. भरपूर अशी भांडी होती, पण काय करायचं, आवरावंच लागणार. तर छान असं किचन जे आहे ना ते स्वच्छ करून घेतलं. आता बाहेरचं झाडायचं आहे. कृष्णा त्रास देत होता, त्याच्यामुळे त्याच्या आजीने त्याला रूममध्ये म्हणजे रूममध्ये त्याला घेऊन बसल्या होत्या. बाहेर म्हटलं की तो म्हणतो उन्हात बाहेर चल म्हणून. तर आता कपडे तर वाळत आले होते, कारण की ते सकाळी धुतले होते. तर सगळी जी भांडी आहेत ना ती घासून घेतली आणि लगेच मांडणीला लावली. भांडी घासल्यानंतरनं लगेच मांडली, तेच मला आवडतं. म्हणजे किती वेळ पण ती भांडी तशीच ठेवायची मला नाही आवडत. तर त्यानंतरनं लगेच फरशा पण पुसून घेतल्या. आता दळणं करायची होती. रविवार असल्यामुळे कशी सगळीच कामं सोबत येतात. साईला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे तो थोडाफार बाळाकडे पण लक्ष देत होता. मी दळणं करेपर्यंत कृष्णाला आणि साईला त्याच्या आजीने आतमध्ये घेऊन बसल्या होत्या, कारण की तिथं खॉट पण आहे आणि सावली पण येते. पण पोरं काय आतमध्ये राहायला तयारच नव्हती. शेवटी त्यांना रानात नेलं आणि तिथे एक गोधडी जी आहे ना म्हणजे न वापरणारी ती टाकली. त्याच्यावर मुलांचं छान असं खेळणं चालू होतं. तोपर्यंत मी जी दळणं आहेत ती करून घेतली. आता त्याच ठिकाणी उद्या होळी पेटवली जाईल. दळणं झाली, कृष्णाला थोडंसं चारलं आणि हे जे अंगण आहे ना ते स्वच्छ असं झाडून घेतलं. त्यानंतरनं त्याला परत बाहेर खेळायला नेलं. मुलांचं कसं असतं ना, किती खेळायला नेलं
किंवा बाहेर नेलं तरी त्यांना कमीच असतं, त्यांना घरी मात्र येऊशी वाटत नाही. तर आता त्या तिथे म्हटलं जरासं बसावं, काम करून भरपूर दमले, पण कृष्णाला मात्र बसायचं नव्हतं, त्याला ट्रॅक्टरवरच खेळायचं होतं. तर इकडे या दोघांचं खेळणं चालू होतं. साईचे पप्पा संध्याकाळी आल्यानंतर मी जिथं झाडलं होतं तिथं त्यांनी परत झाडून घेतलं आणि सगळीकडे पाणी मारत बसले. उन्हाळ्यामध्ये छान असं पाणी मारल्यावर छान थंडावा जाणवतो. तर अशा पद्धतीने बघा आमचं गावाकडचं संध्याकाळचं वातावरण असतं आणि आपले व्हिडिओ पण एकदम साधे सोपे असतात. म्हणजे जे आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, लाईक नसेल करत तर लाईक पण करत जावा, जेणे काय होईल आपले सबस्क्रायबर आणखीनच वाढतील आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघत जावा. तर चला अशा पद्धतीने आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आपले रोजचे व्हिडिओ नक्कीच पाहायला आवडतील, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.